दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीमती वनिता भरत पाटील, लोकनियुक्त सरपंच कसबा वाळवे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, माजी उपसभापती पंचायत समिती राधानगरी. ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्रयात्रा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे. गुलालाची उधळण आणि पालखी सोहळ्याचा हा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी देशभरातून लाखो भाविक डोंगरावर दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन, ग्रामस्थ, पुजारी आणि सेवाभावी संस्थांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि दर्शन रांगेचे चोख नियोजन करण्यात येत आहे. देवस्थान समिती आणि पुजाऱ्यांनी मंदिराची स्वच्छता व सजावटीचे काम पूर्ण केले असून व्यावसायिकांनीही आपली दुकाने थाटली आहेत. गायमुख परिसर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला असून तेथे भव्य मंडप, परिसराची स्वच्छता आणि पार्किंगच्या जागेचे सपाटीकरण पूर्ण झाले आहे. यात्रेच्या काळात येणाऱ्या हजारो भाविकांच्या प्रसादाची सोय करण्यासाठी सहज सेवा ट्रस्ट नेहमीप्रमाणे तयार आहे. ट्रस्टचे अन्नछत्र 29 तारखेपासून रात्री भाविकांच्या सेवेसाठी सुरू होत आहे. साहित्याचा आवाका प्रचंड असल्यामुळे आज पहाटेपासून ट्रक भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे साहित्य डोंगरावर नेऊन तिथे उतरवून घेण्याची प्रक्रिया जोमाने सुरू असून स्वयंसेवक उत्साहाने कामात गुंतले आहेत. ट्रकच्या फेऱ्या, साहित्याची मांडणी आणि स्वयंपाकघराची तयारी पाहून यावेळचे अन्नछत्र अधिक सुंदर असेल याची प्रचिती येत आहे. भक्तांच्या सेवेसाठी सर्व स्तरातून लगबग केवळ प्रशासनच नव्हे तर अनेक समाजसेवी संस्थांनीही यात्रेत आपले योगदान देण्यासाठी कंबर कसली आहे. डोंगराच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत प्रत्येक कोपऱ्यात चैतन्याचे वातावरण आहे. अन्नछत्राजवळील पार्किंगच्या जागांचे सपाटीकरण झाल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. अन्नछत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. ज्योतिबा डोंगरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.